नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पाहू शकता दिवाळीला 3 गिफ्ट. तर बघा दिवाळीला सरकारने 3 गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे. दिवाळीला 3 जे काही गिफ्ट आहेत ते 3 गिफ्ट या ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा जो काही निर्णय आहे तो काय आहे, कोणकोणत्या महिलांना ही गिफ्ट मिळणार आहे ते आपण पाहूया. बघा 3000 आणि 4500 हे जे काही गिफ्ट आहे ते महाराष्ट्रातील जवळपास जर आपण पाहिलं तर 70% महिलांना 3000 + 4500 रुपयांचं जे काही गिफ्ट आहे ते मिळणार आहे. 3000 + 4500 रुपयांचं गिफ्ट दिवाळीला हे या ठिकाणी बहुतेक महिलांना म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील 70% महिलांना मिळणार आहे. आणि मोबाईल हे जे काही गिफ्ट आहे हे गिफ्ट काही ठराविक महिलांना या ठिकाणी देण्यात येणार आहे. ठराविक महिला आहेत, या ठराविक महिलांना मोबाईलचे गिफ्ट देण्यात येणार आहे. आता यामध्ये तुम्ही देखील आहात का ते देखील आपण चेक करणार आहोत. कोणत्या ठराविक महिला आहेत त्याच महिलांना मोबाईल या ठिकाणी मिळणार आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा मी तुम्हाला सांगितलं तसं त्या पद्धतीने 3000 रुपये आणि 4500 रुपये हे जे काही गिफ्ट आहे ते जवळपास 70% महिला आहेत महाराष्ट्रातील त्या महिलांना मिळणार आहे. तुम्हाला मिळालं आहे किंवा नाही, तुम्हाला कसं मिळू शकेल त्याची माहिती देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुठला फॉर्म भरावा लागणार आहे का त्याची माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मिळत असते. तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करून टाका. मोबाईलच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती मोबाईल या ठिकाणी भेट दिला जाणार आहे. आता ही जी काही भेट आहे ती कोणाला मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. मोबाईल हा अतिशय महत्त्वाचा असतो तर त्याची देखील भेट दिली जाणार आहे. कोणाला मिळेल त्याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेअर करायचा म्हणजे जेणेकरून सर्वांना माहिती पोहोचेल. सर्वांनी व्हिडिओला लाईक केलं असेल, सर्वांना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा आपण लगेच या ठिकाणी सुरुवात करूया आणि दिवाळीला जे काही 3 गिफ्ट दिले जाणार आहे त्याची माहिती पाहूया. सर्वात अगोदर 3000 रुपये आणि 4500 रुपयांचं जे काही गिफ्ट आहे या 2 गिफ्टच्या संदर्भाची सर्वात अगोदर माहिती पाहूया. त्यानंतर मोबाईलच्या गिफ्ट संदर्भाची जी काही माहिती ती आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता पाहूया. बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. हे जे काही 2 महत्त्वाचे गिफ्ट आहेत 3000 रुपये आणि 4500 रुपये या गिफ्ट संदर्भाची माहिती आपण पाहत आहोत. बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये मिळण्यास सुरुवात बँक खाते चेक करा. बघा 3000 रुपयांचं गिफ्ट या ठिकाणी महिलांना मिळायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बहुतेक महिलांना हे पैसे आलेले असतील. ज्या महिलांना 3000 आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना आलेले नाहीत 3000 रुपये त्यांनी नाही लिहून पाठवा. ठीक आहे. ज्या महिलांना आलं असेल तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. जर आले असतील तर हो लिहून पाठवा, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. आता पुढे बघा माहिती काय महत्त्वाची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 3000 रुपये बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे 3000 रुपये जे ते तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबतची घोषणा केली होती. बघा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती की 10 ऑक्टोबरच्या अगोदरच लाडक्या बहिणींना ही जी काही ओवाळणी ती देणार असा त्यांनी शब्द त्या ठिकाणी दिलेला होता. आणि त्यानुसार त्यांनी बघा 3000 रुपये जे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच महिलांना 3000 रुपये अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता 4500 रुपयांच्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण पाहूया. तर नोव्हेंबरचे पैसे आता ऑक्टोबरमध्येच मिळत आहेत. बघा नोव्हेंबरचे देखील पैसे तुम्हाला ऑक्टोबरमध्येच मिळत आहे. कारण ऑक्टोबरचे 1500 रुपये, ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500 असे एकूण मिळून 3000 रुपये हे तुम्हाला आता दिले जात आहेत. यामध्ये काही तर नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला मिळत आहे. आता बघा हे जे काही पैसे ते भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे हे पैसे देण्यात येत आहेत. त्यामुळे या महिन्यात ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे एकत्र देण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला 3000 रुपये जे ते आता या ठिकाणी देण्यास सुरुवात झालेली आहे. 3000 रुपये बहुतेक महिलांना आले देखील असतील. आता पुढे बघा आत्तापर्यंत या योजनेतून महिलांना 3 हप्ते मिळालेले आहेत. बघा आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना 3 हप्ते मिळालेले असून बघा 3 हप्ते जे ते मिळालेले असून त्यातून त्यांच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा झाले आहेत. बघा 3ऱ्या हप्त्यामध्ये सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आपण पाहिलं होतं 25 सप्टेंबर रोजी महिलांना 4500 रुपये जमा झाले होते. 4500 रुपये महिलांना आलेले होते. ज्या महिलांना 4500 रुपये आले होते त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. त्यासोबतच पुन्हा एकदा या महिलांना 4500 रुपये देखील येणार आहेत. कोणत्या महिला आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर बघा ज्या महिलांना 4500 रुपये या ठिकाणी आलेले होते 3 हप्ते या ठिकाणी एकत्रित होते. कोणते तर जुलै महिना,
ऑगस्ट आणि सप्टेंबर असे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 1500 असे 3 हप्ते तुम्हाला एकाच वेळी देण्यात आले होते आणि 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झाले होते. त्यानंतर आता त्यामध्ये 3,000 रुपयांची भर पडणार आहे. बघा, ज्यांना 4,500 रुपये आले होते त्यांना पुन्हा एकदा 3,000 रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे काय आहे तर नोव्हेंबरपर्यंतची ही जी काही रक्कम आहे ती 7,500 रुपये होणार आहे. बघा, नोव्हेंबरपर्यंत ही जी काही रक्कम आहे ती 7,500 रुपये म्हणजेच काय तुम्हाला आता 3,000 रुपये पाठवले जातात, पहिले 4,500 असे एकूण मिळून जर आपण पाहिलं तर 7,500 रुपये तुम्हाला होतात. म्हणजे 7,500 रुपये महिलांना जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 3,000 प्लस 4,500 रुपयांची जी काही भेट आहे, 2 भेट या ठिकाणी तुम्हाला दिले जातात, 2 गिफ्ट तुम्हाला मिळते. मी तुम्हाला अगोदरच सांगितले जवळपास 70% महिलांना हे जे काही 2 गिफ्ट आहेत ती मिळाली असतील. कारण 4,500 रुपये ज्यांनी जुलैमध्ये अर्ज भरला आहे त्या महिलांना सुरुवातीला 3,000 रुपये, नंतर 1,500 असे 4,500 झाले, आता 3,000 असे 7,500 रुपये तुम्हाला जमा होत आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला दिवाळीचे गिफ्ट या ठिकाणी 2 हप्ते तुम्हाला अगोदरच आलेले आहेत. आता तिसरं जे काही गिफ्ट आहे मोबाईलचं ते देखील आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर समजून घेऊया, आता देखील काही महिलांना 4,500 रुपये जमा होणार आहेत. कोणत्या महिला आहेत ते देखील आपण पाहूया. बघा, आता 4,500 रुपये कोणत्या महिलांना मिळतील? ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळाले नाहीत, ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसेच मिळाले नाहीत, ज्यांना 0 रुपये मिळाले सप्टेंबरमध्ये, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सप्टेंबरमध्ये 0 लिहून पाठवा. सप्टेंबर 0 म्हणजेच काय तर त्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळाले नव्हते, त्यामुळे त्या महिलांना सप्टेंबरचे 1,500 प्लस ऑक्टोबरचे 1,500 प्लस नोव्हेंबरचे 1,500 असे एकूण मिळून 4,500 रुपये त्या महिलांना दिले जाणार आहेत. ठीक आहे, हे जे काही 4,500 रुपये ते त्या महिलांना मिळतील. आता पुढे बघा, आज याची सुरुवात झालेली आहे. येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत हे जे काही पैसे ते सर्वांच्या बँक खात्यात जमा होतील. या योजनेतून जुलैपासून पैसे देण्यात येत आहेत, त्यामुळे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांचे पैसे अगोदरच जमा झालेले आहेत. आता ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे जमा होत आहेत, त्यामुळे आता महिलांना 7,500 रुपये जे ते या ठिकाणी वाटप झालेले आहेत. म्हणजेच एकूण जर आपण पाहिलं तर 4था आणि 5वा हप्ता वाटप झाले आहे. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे अशाच महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होत आहेत. ज्यांचे बाकी आहे त्या महिलांनी KYC करण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर तुमचं KYC असेल ते करून घ्या किंवा तुमचं बँक सीडिंग जे असेल ते लवकरात लवकर करून घ्या. म्हणजेच तुम्हाला देखील हे जे काही दिवाळीचं गिफ्ट आहे ते तुम्हाला मिळून जाईल. आता मोबाईलचे जे काही गिफ्ट आहे ते कोणाला मिळणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. फॉर्म भरावा लागेल का ते देखील पाहूया. तर बघा, मोबाईलच्या गिफ्ट संदर्भाची माहिती आपण पाहत आहोत. सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार, तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट. तर बघा, जर आपण पाहिलं तर उदय सामंतजी जे आहेत ते महिलांना मोबाईल भेट देणार आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार, तर उदय सामंत महिलांना मोबाईल भेट देणार आहेत. आता यामध्ये महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची दुसरी ही वेळ आहे. जुलै आणि ऑगस्टचे 3,000 दिले होते, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 असे एकूण 7,500 रुपये झाले. आता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर कोकणात उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत, बघा राज्य ग्रामीण अभियानांतर्गत ज्या काही कार्यरत महिला भगिनी आहेत तर त्या महिला भगिनींना 2,400 महिला भगिनींना मोबाईल या ठिकाणी बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये किंवा कोकणामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेली घोषणा याप्रमाणे राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2,400 महिलांना हा जो काही मोबाईल आहे तो मोबाईल भेट किंवा मोबाईल बक्षीस देण्याची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे यामध्ये जर आपण पाहिलं तर ही तिसरी भेट आहे जी महिलांना दिली जाणार आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर कोकणातून कोणत्या महिला भगिनी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कोकण लिहून पाठवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी देखील समजणार आहे की कोकणात देखील आपला व्हिडिओ पाहायला जात असतो. तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.